Hello everyone, welcome back to our channel. So आज ऑलमोस्ट फेब एंड झाला आहे, होईनात आलेला आहे. अँड देन शॉपिंग तर करायला चालू केलेली आहे थोडी. सो आम्ही आज शॉपिंग कसली ती तुम्ही गेस करा याच्यामध्ये कमेंट सेक्शनमध्ये. सो आज चालू ठाण्याला. लेट्स सी काय मिळतंय का नाही. सो स्टे ट्यून विथ अस. ठाण्याला 2 कामं आहेत ॲक्च्युली. एक आहे आई पप्पांचं पासपोर्ट रिन्युअल आणि दुसरं म्हणजे शॉपिंग. सो बघूया, चला तुम्ही असेच कनेक्ट राहा आमच्याबरोबर आणि बघा काय शॉपिंग करते फाल्गुनी. आणि मी जाणार नाही, आई आहे फाल्गुनीच्या सोबत. सो स्टे विथ. आई काय शॉपिंग करायची आहे? साड्या. दुसरं काय करणार? पप्पा तुम्हीच जा यांच्याबरोबर, मी काय जाणार नाही आहे शॉपिंगला. सो आई आणि पप्पांना आम्ही पासपोर्ट ऑफिसच्या इकडे सोडून आलो आहे. तुम्ही पण कधी कोणाला घेऊन गेले पासपोर्ट ऑफिसला तर बी शुअर की तुम्हाला ज्यांचं पासपोर्ट रिन्युअल आहे किंवा काढायचं त्यांनाच आतमध्ये एंट्री आहे. घेऊन जातो किंवा त्याच्यासोबत त्यांना एंट्री नाही देत. सो तुम्ही ही पण गोष्ट लक्षात ठेवा. आता कुठे जायचं आहे? कुठे नेशील तिथे. आता काय, आता आम्हाला टाईमच टाईम आहे. यांना मला तर वाटतं 1-2 तास तरी आरामात जातील. सो तोपर्यंत बघूया थोडं. सो पासपोर्टचं काम यांचं 2 तास लागलेत आणि आता आलो आम्ही लंच करायला. काहीतरी वेगळं खायला आणलं यांना, व्हेज. आवडलं काय पप्पा? आवडलं पावभाजी फोंडू? गार्डन मध्ये आलेत दोघे. सो यांची ठाण्याला शॉपिंग करून पूर्ण नाही झालंय, मन नाही भरलं. त्या दोघी मला आज माझा संडे फुकट घालवत आहेत. अक्षरशः मी असं बोलतो की संडे माझा फुकट घालवत आहेत. आणि हे बघा मी झोपेत आहे अजून. मला रेडी पण ना होऊन दिलं झटपट. सो सगळ्यांचे मेसेज येतात की एवढा दिवस ब्लॉग का नाही. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की आमचं बॅक टू रुटीन ऑलमोस्ट झालेलं आणि एवढी मोठी गॅप पडली आमच्या. आता तुम्ही बघितलं असेल ॲनिव्हर्सरी ट्रिप आमची, लग्न. आणि कसं आहे की आम्ही व्लॉगिंग आवडतो म्हणून करतोय. बट देन जे आमचे रूट्स आहेत, जिथे आमचं मेन करिअर आहे ते आम्हाला करणंच आहे. करणं म्हणजे आवड आहे, हे फक्त एक आवड आहे, पॅशन आहे म्हणून चालू राहतं. बट जसं आम्ही स्टार्टिंगला सुद्धा सांगितलेलं की काही इम्पॉर्टंट मुवमेंट्स असतील ते आम्ही कॅप्चर करणार आहोत. आमच्या व्लॉग्स टू डेली व्लॉगिंग आम्हाला बिलकुल जमत नाही.
सो संडे टू संडे जसं आधी आपले यायचंय किंवा संडेला जेव्हा कुठे जायचं तर तसंच आता, पण आता लग्नाचं हे आहे तर थोडेफार येत राहतील व्लॉग्स. आणि तुम्हाला हे सांगण्याचं कारण असं, कारण की फाल्गुनीला माहीत नसेल मे बी, कारण की ती कमेंट्स एवढं जास्त रीड नाही करत. मी कमेंट्स रीड केल्यात. खूप लोकांनी मला कमेंट्समध्ये आम्हाला असं सांगितलं की यांचं चॅनल अनसबस्क्राईब करायला पाहिजे, हे लोक ब्लॉग नाही टाकत, आम्हाला ब्लॉग बघायचे असतात, असं तसं खूप काय 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 बोललेत. तर ज्यांना वाटतं की आम्ही आमचं काम सोडून तुमच्यासाठी आम्ही ब्लॉग बनवू तर तुम्ही करू शकता अनसबस्क्राईब, नो प्रॉब्लेम. कारण की आम्ही तुमच्यासाठी आमचं काम सोडून ब्लॉग नाही बनवू शकत. आणि पहिले पण आम्ही सांगितलं आम्ही डेली ब्लॉगर नाही आहोत. काहीतरी प्रोग्राम असेल, काहीतरी असेल, फंक्शन असेल, काही ट्रॅव्हल असेल तर आम्ही ब्लॉग बनवतो. आणि याच्या आधीचे पण तुम्ही ब्लॉग बघा, एक पण असा ब्लॉग नाही की तो डेली रुटीनवाला ब्लॉग आहे आमचा. सो ठीक आहे, त्यांच्यासाठी पण थँक्यू की तुम्ही आम्हाला सांगितलं, हे सगळ्यांपर्यंत आम्हाला पोचवायला मिळालं. सो बघूया, आज मला घेऊन चाललेत. संडे माझा फुकट घालवला आहे. संडेमध्ये नाही आज शॉपिंग झाली तर या दोघींनाच पुढच्या वेळीपासून पाठवणार आहे. सो अशाच कनेक्ट राहा आमच्याबरोबर आणि बघा काय शॉपिंग करते. ठाणे झालं, आता कर्जतला काहीतरी नवीन शोधून काढलं आहे, तिकडे आता घेऊन आले. तर बघूया काय घेत आहेत. बापरे, संडेला एवढी गर्दी आहे ना. एवढ्या साड्या बघितल्यात एवढ्या, पण अजून पसंत नाही आली. तुम्हाला मी बोलतो फाल्गुनीबरोबर शॉपिंगला जाणं इझी नाही आहे, टास्क आहे एक, आणि तो टास्क मीच कंप्लीट करतो आहे. एवढ्या साड्या बघितल्या आणि त्याचं येल्लो घेते, हळदीसाठी घेते, कशासाठी काय करते माहीत नाही. जर तुम्हाला कधी असं फाल्गुनीकडे शॉपिंग करताना भेटली ना तर नक्कीच तिच्याबरोबर राहा तुम्ही, एक तास बघा तिची शॉपिंग. त्यांना सांगितलं फाल्गुनी किती फास्ट शॉपिंग करते. मी चूजी आहे, मला टाइम लागतो, भरपूर टाइम लागतो. मी एक झोप काढणार आहे आता असं वाटतं मला पसंतच येत नाही. आतापर्यंत माझा रेकॉर्ड आहे 100 साड्या बघितल्यानंतर एखादी बाजूला ठेवेल आणि त्याच्यावरती पण मी विचार करेल एक तास काय आवडतं. आणि माझी शॉपिंग लास्टच्या 10 दिवसात, दादाचं लग्न जेव्हा आहे तेव्हा शेवटच्या 10 दिवसात मी शॉपिंग करणार आहे. जवळच आले लग्न. जर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे कोणाला माहीत असेल किंवा गेस करा काय डेट असेल लग्नाची, त्याचं पण आपण एक कॉन्टेस्ट ठेवूया, पण आत्ता नाही, नेक्स्ट ब्लॉगमध्ये ते ठेवूया. जेव्हा चेतनाला मी असंच भेटूया, एकदा ट्राय करूया भेटायला सुट्टी असेल तर. सो अजून किती वेळ लागतो माहीत नाही. बिचारे 3 सेल्समॅन चेंज झालेत, कंटाळले असतात. आणि त्याच्यात ही भेटली आई. फाल्गुनी तशी आणि तू पण तशीच. हां काय बोलणार. व्हॉट उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मास्क काढा ना. नाही त्यात काय, आम्ही तिकडे आलो शॉपिंगला. तिकडे कसं काय आता मी एवढा जी हळदीची साडी होती ती मी पूर्णच घेतलेली, ते बघून हां का ती जस्ट मला भेटली म्हणून तुम्ही भेटले का आधी? आणि मी कालच रचिताशी बोलले सुद्धा इंस्टावर. आय होप तुला काहीतरी आवडेल. सजेस्ट केलं तर काहीतरी अच्छा 2 तासापासून एवढं सगळं काढलंय, अजून 1:45 नाही फाल्गुनीला. ते मी ब्लॉग्स वरून मला माहिती आहे की शी इज व्हेरी पर्टिक्युलर. रत्नाताई इज व्हेरी क्विक. येस रत्नाताई इज व्हेरी क्विक. ज्याच्यासाठी आलेल्या ते काहीच नाही घेतलंय, बिनकामच उचलून आणलंय.
हे तुम्हाला घ्यायचं होतं हा? हळदीची शॉपिंग नाही हळदीची शॉपिंग आहे तुमच्या दोघींची. बघितलं याच्यासाठी मी जात नाही यांच्याबरोबर. ज्या कामाला येतं ते करत नाही, नको ते काम करत बसतात. आता पुढचा शूट फाल्गुनी करणार आहे जिथे जाणार आहे, कारण की मी त्यांना सोडणार आहे. आता त्यांना माहिती आहे आपली संपलेली आहे लिमिट. सो असंच कनेक्ट राहा. आणि फाल्गुनी आता पुढचा ब्लॉग फाल्गुनी कंटिन्यू करेल, तर तुम्हाला कळेल काय घेते ती. तर मी गुरु कदम सर कोणी वहिनी जिंकेल, मला आनंद होणार आहे की आपल्याच घरात ती पैठणी झाली. त्यामुळे तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाने आज संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला आजचा हा सोहळा, चला जिंकूया पैठणी. आणि माहिती नाही तो तर तुझ्या नावाने इथे कार्यक्रम चाललाय आणि त्यांनी सांगितलं की तू ट्रॅफिक मध्ये अडकला. तर असो, सगळ्यांचं चांगलं काम सुरू आहे. जरा लाडक्या भाऊजींसाठी जरा जोरदार. बरं आता किती जणी खेळणार आहेत माहिती नाही, किती जणी खेळणार आहेत जरा वरती हात करा. ज्या नाही खेळणार ना नंतर त्या परत येते स्टेजवर. आजचा हा कार्यक्रम चला जिंकूया पैठणीचा आदरणीय केदारजी भगत यांच्या या अप्रतिम नियोजनाने आजचा हा सोहळा इथे रंगतोय तुम्हासाठी. खेळ आहे, त्यानंतर खेळत पैठणी आहे. खेळत पैठणी असून सुद्धा लकी ड्रॉ मध्ये पैठणी आहे. म्हणजे पैठण्याच पैठण्या आहेत, फक्त आता वाण घेतलंय म्हणून लगेच घरी नका जाऊ कुकर लावायला. हा जयेश रावांचं नाव घेते केदार काकाची सून. अच्छा आलेत केदार काका नाही, मम्मी समोरच बसले ना. माणसांचे काही स्वभाव असतात, गोड, आंबट आणि रागट. केदाररावांचं नाव घेते. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. केदार मित्र भगत मित्र परिवार आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त 21 महिलांचा सत्कार आहे. त्यामध्ये आपल्या नयनजल रत्नताईचा पण सत्कार आहे आणि फाल्गुनताईचा पण सत्कार आहे. आणि आता थोड्याच वेळात त्यांचं तिकडे लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे असे किंवा उपस्थित मान्यवरांचे असे सत्कार होणार आहे. थँक्यू सो मच. केदार भगत मित्रमंडळामध्ये सर्वात महत्त्वाचा मोठा वाटा असेल ना तर सुमित अश्वथच असेल. त्याच्याच नाही, कुठनाचाही काही कार्यक्रम असू दे पहिले धावून जातो, पहिले कामाला पुढे असतो. आणि तुम्ही बघितलं पण असेल माझ्या लग्नात कुठल्याही आपल्या कार्यक्रमामध्ये जे काय असेल तुम्ही त्याला पहिले असतो. तर असे मित्र कमवा आणि तुम्ही पण त्यांना सोबत ठेवा. सो केदारदादांनी एवढं मोठं फंक्शन ठेवलं आणि एवढं मोठं फंक्शन ठेवलं इकडे. तर आमच्या येत्या निवडणुकीला केदारदादा तुम्हाला सगळ्यांच्या वर दिसणार आहेत. कारण की एवढा महिलांचा प्रतिसाद आला ना, आम्ही बघितलं आल्या अरे बसायला जागा नाही, अक्षरशः उभ्या राहिल्यात महिला. पण त्यांनी आता लगेच 5 मिनिटात एवढं क्विक आहे की 5 मिनिटात 100 खुर्च्या अरेंज केल्या. बोलायची खोटी आणि आलेल्या आहेत. तर तुम्ही कधी पनवेलला आले केदारदादांना भेटा, कुठल्या मदतीसाठी पण कधी नाही बोलत नाही, कधीच नाही बोलत. आणि आधीसारखा भाऊ माझ्या बरोबर आहे, तर मला कोणत्याच गोष्टीची चिंता नाही आहे. त्या सगळ्यांमध्ये मला येऊन भेटला तेच महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की एवढा मोठा प्रोग्राम आहे. तुम्हाला आता बाकीचं पण दाखवेल. आता पैठणीचा शो चालू आहे, पुढे खेळ चालू आहे, ते पण बघा. एवढ्या महिलांसाठी सगळ्यांसाठी पैठणी आहे. हो, सगळ्यांसाठी पैठणी आहे. सगळ्यांना वाण म्हणून पर्स दिला आहे. आय गेस तुम्ही बघितलं असेल याच्या आधी पण. लकी ड्रॉ 3 पैठणी आहेत आणि जे जिंकेल त्यांना 3 पैठणी आणि 51 बक्षीस आहे आणि प्रत्येकीला वाण असं आहे. एवढं मोठं फंक्शन ठेवणं म्हणजे पण मोठी गोष्ट आहे. सो याच्या पुढील वाटचालीसाठी आपल्या यूट्यूब परिवाराकडून आमच्याकडून पण आहेत शुभेच्छा आहेत की असाच मोठा हो. आणि पुढच्या वेळेस तर तुम्ही बघायलाच मी ब्लॉग टाकेन जेव्हा केदारदादा सगळ्यांच्या वर असेल, वर म्हणजे खांद्यावर असेल गुलाल घेऊन. थँक्यू.
येस बसलेले. हा वरती तुम्ही वरती तुम्ही खाली. बघूया कोण छान असणार आहे. अशा आपल्या अबोली रिक्षा चालक संघटनेच्या सर्व महिलांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. तसंच मनीषा म्हात्रे या देखील आल्या असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. नियोजनबद्ध तुम्हा सगळ्या जणांसाठी ठेवलेलं आहे. केदारदादासाठी आणि पूर्ण संपूर्ण परिवारासाठी मला इथं आमंत्रित केल्याबद्दल मी आपले आभार मानतो. दत्ता केंद्रे सर आपल्याला देखील मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन्माननीय नीता माळी मॅडम यांना विनंती करते की यांनी स्टेजवर यायचंय. मान्यवरांना मी विनंती करते. सत्कारमूर्ती आहेत रचना सनी टाकळे यांनी व्यासपीठावर यायचं आहे. रचना सनी टाकळे. आत्ताच्या काळात एक स्त्री घर सांभाळून खूप काही करू शकते त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रचनाताई टाकळे यांनी. या ताईंनी 2 वर्षाच्या मुलीचं संगोपन करत घर बसल्या हंग्री स्कूपर या नावानं इंस्टाग्रामवर बिझनेस पेज ओपन करून महाराष्ट्रात ओळख निर्माण केली आहे. तसंच युट्यूबवर रचनाज नॅव्हेजल वर्ल्ड या नावाने देखील ब्लॉगिंग करून महाराष्ट्रात नाव कमावलंय व घर बसल्या गृहिणींना त्यांनी व्यवसाय करण्यास प्रवृत्त केलंय. अशा आपल्या रचना टाकळे यांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत आपण. पुढील आपल्या सत्कारमूर्ती आहेत शैला प्रभाकर मोरे. पुढील आपल्या सत्कारमूर्ती आहेत पुष्पा काळूराम मडवी. पुष्पा मडवी यांना मी विनंती करते की आपण व्यासपीठावर यायचं आहे. गेली 30 वर्ष पनवेल शहर पोस्ट ऑफिसमध्ये सफाई कामगार म्हणून प्रामाणिकपणे कार्य अजूनही त्या करत आहेत. अशा आपल्या पुष्पा मडवी यांचा या ठिकाणी सत्कार. अर्चना ठाकूर मॅडम यांना मी विनंती करते की त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा झाल्या पाहिजे. पुष्पा मडवी. पुढील आपल्या सन्मान आहेत फाल्गुनी दुर्गे.
फाल्गुनी अभिजित दुर्गे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. त्यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. आणि सन्माननीय वर्षा प्रशांत ठाकूर मॅडम, आपणास विनंती करते की आपण त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. सध्याच्या स्त्रिया शिक्षणाला प्राधान्य देतात. सध्याच्या स्त्रिया या शिक्षणाला प्राधान्य देतात. त्याचप्रमाणे सोशल मीडियामध्ये पदार्पण करून मनोरंजन करतात. अशाच आपल्या फाल्गुनीताई यांनी शिक्षणात वकील ही पदवी घेतली आहे. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून अबुनी या नावानं त्यांचं यूट्यूबद्वारे सर्वत्र महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले आहेत व त्याद्वारे त्यांनी सगळ्यांची मनं जिंकलेत. अशा आपल्या फाल्गुनी अभिजित दुर्गे यांचं हार्दिक अभिनंदन. पुरस्कार त्यांना मिळाला आहे, त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन. दिव्या दत्तकुमार सावंत यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. पूनम भूषण ठाकूर मॅडम यांना मी विनंती करते की आपण दिव्या दत्तकुमार सावंत यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. यांनी नवी मुंबई महानगरपालिकेतील रुग्णालयात कोरोनाच्या काळात एक्सरे विभागात काम करत आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना रुग्णांची काळजी घेतली. अशा आपल्या दिव्या दत्तकुमार सावंत यांचा या ठिकाणी आपण सन्मान करत आहोत. दिव्या दत्तकुमार सावंत यांचं हार्दिक अभिनंदन. मानसी हेमंत कुमार भगत यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करते. सन्माननीय पूनम ठाकूर मॅडम, मी आपणास विनंती करते की आपण मानसी मधून निघालेल्या पैठणी मिळवतील, तेही आपल्याला लवकरात लवकर कळणार आहे. बरं, आजचा हा चला जिंकूया पैठणीचा हा सोहळा, हा कार्यक्रम पुन्हा एकदा मी गुरु कदम तुम्हा सगळ्यांना, जिचा स्कोर जास्त होईल, जिचा स्कोर त्या रिंग मधनं चेंडू जे आहेत 10 संधी फक्त असं मारा, तर त्या रिंग मधनं जायला पाहिजे. पैठणी 0 झाला तर बक्षीस. काय नाव आपलं? गीतांजली भगत. स्टार्ट. नाही, 1 2 नाही 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 नाही. 1 नंबर मानाच्या पैठणीच्या माणसाने ठरलेले गीतांजली भगत. सगळं आणि पैठणी पण गेलीये. आता मला असं वाटतं की नवरदेवालाच बोलवायला लागेल उचलायला. आता या दोघी पण या, वाजवा हो. सो या दोघींना आज सन्मान केलं यांचा आणि आम्हाला सगळ्यांना प्राऊड फील होतं की दोघींना पण ट्रॉफीने सन्मानित केलं सगळ्यांसमोर. आज आमची आई असते ना, ट्रस्ट मी तिच्या डोळ्यात पाणी असतं. आई आता पिकनिकला गेली आहे म्हणून ती आता फोटो बघितल्यावर ती थोडंसं, आणि जसं अभि म्हणतोय की ते प्राऊड फील करतात, पण दिस इज जस्ट बिकॉज ऑफ देम, बिकॉज आमच्या नवऱ्यांनी, आमच्या फॅमिलीनी आम्हाला एवढं साथ दिलं म्हणून आज आम्ही इथपर्यंत. आणि नेहमी आम्ही तुम्हाला तेच सांगत असतो की पूर्ण फॅमिली प्लीज तुम्ही तुमच्या घरातले जे पण बायका असतील, बहिणी असतील, तुमच्या वाईफ असतील, त्यांना प्रोत्साहन करा, त्यांना जे हवंय ते करून द्या. आणि ते पण असेच ब्राईट कलर्सनी असंच करून दिलं तुम्ही तर त्यांना तर त्यांचं होईलच, त्यांना सन्मान तर होईल, पण त्याचं फील तुम्हाला जास्त होईल की आमच्या वाईफला किंवा आमच्या घरातल्या कुठल्याही मेंबरला की एवढं लोकांसमोर सन्मानित करता, हे आपल्याला प्राऊड फील होतं. भले त्यांना मिळालं म्हणजे आपल्यालाच मिळालं हे आहे. तर तुम्ही पण असं तुमच्या घरात, सिंदूर पाटी आहे, सिंदूर राजा, तर तुम्ही पण घरातल्या बरोबर ना, तर तुम्ही पण तुमच्या घरातल्या कोणी असू दे, बहीण, काकी, मामी, ताई, आई, कोणी असेल, त्यांना सपोर्ट करा की तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता बिंदास. आणि असेच प्राऊड मुमेंट आम्ही बघू याच्या पुढे पण. फाल्गुनी आणि रचना, ॲक्च्युली आमची जर्नी चालू झाली आहे रचनामुळे. रचनाला बघून आम्ही थोडंसं इन्स्पायर झालो दोघे, आणि अजूनपर्यंत पण ती आम्ही तिला बॅकबोन बोलतो.
मी आलो. आम्ही तिला बॅकबोन बोलतो ॲक्च्युअलमध्ये, कारण की आम्हाला जेवढे फॉलोअर्स आहेत किंवा इंस्टाग्रामवर जे आमचे व्ह्युअर्स आहेत, सॉरी यूट्यूबवर व्ह्युअर्स आहेत, ते सगळे रचनाचे आहेत. ऑलमोस्ट काही नाहीये, मोठेपणा आहे. हे तिचं मोठेपणा आहे की असं नाहीये बोलतात, पण आहे. आता ना आम्ही अख्खी रात्र एकमेकाला थँक्यू बोलत राहू. सो थँक्यू. असंच प्रेम द्या आणि असेच आमची वाटचाल पुढे राहील अशी आम्ही आशा करतो, आणि तुमचं पण प्रेम आम्हाला असं मिळेल. सो त्याच्याबद्दल आमच्या सगळ्यांकडून थँक्यू. बोला सगळ्यांकडून थँक्यू. इकडे बघ, दाखव ट्रॉफी. सो प्राऊड ऑफ यू फाल्गुनी. एक साईडला आमचं प्रोफेशन पकडून तेवढं सगळं केलं, आणि फाल्गुनी खूप सारा सपोर्ट देते. तुम्ही बघितलं असेल, असं काही नाही. फर्स्ट ब्लॉग टू लास्ट ब्लॉग पर्यंत तुम्ही बघा. सो बोलायचं म्हणजे की तुम्हाला मला अभिचा भरपूर साथ आहे, प्लस आई पप्पांचं पण खूप आहे सपोर्ट, त्यामुळे हे गोष्टी पॉसिबल. आम्ही खूप टाइम असं बाहेर असतो, पण आई खूप मॅनेज करतात. इनफॅक्ट पप्पा सुद्धा. हा, म्हणजे तुम्हाला वाटत असेल असं की, आणि विथ रिगार्ड्स टू माझं जास्त इंटरेस्ट माझ्या प्रोफेशनला घेऊन आहे, करिअरला घेऊन आहे, आणि अभिचं ह्या इंटरेस्टमुळे आम्ही ब्लॉगिंग चालू केली. ऑरेल्स ते पॉसिबल. तुम्ही फर्स्ट ब्लॉग जाऊन बघा. मी फर्स्ट ब्लॉगची लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल. तो ब्लॉग बघा, आणि शेवटचा ब्लॉग बघा की फाल्गुनीमध्ये किती चेंज आलाय. म्हणजे फाल्गुनी आधी बोलत नव्हती, बोलायची नाही. इन द सेन्स आय वॉज इन कॅमेरा फ्रेंडली, म्हणजे बोलायची नाही. मी इव्हन आय वॉज इन कॅमेरा फ्रेंडली. नाही, पण तुला आवडतं, पिक्चर्स क्लिक करायला आवडतात. सो दॅट देयर इज अ ह्यूज डिफरन्स बिटवीन अस, की आमच्यामध्ये आहे तो गॅप. आणि आधीपासून खूप सोशलाइज आहे. सो ठीक आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून थँक्यू सो मच. एवढं प्रेम आम्हाला दिलं, आणि आम्हाला ह्या लेवलपर्यंत तुम्ही घेऊन गेले, आणि बस अजून काय बोलणार. असंच प्रेम आमच्यावर ठेवा, आणि थँक्यू सो मच परत एकदा की तुम्ही आमच्या ब्लॉगची वाट बघता. मी फक्त एवढंच टाकले की उद्या कळेल तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये काय असणार आहे. तर ब्लॉगमध्ये हीच गोष्ट होती.